मंडळी, नुकतीच मी एक बातमी वाचली की आता पुणे ते बंगळुरू प्रवास जो आहे तो तुम्हाला अवघ्या 6 ते 7 तासात करता येणार आहे, कारण एक तिथे नवीन एक्सप्रेसवे प्लॅन्ड आहे। गेल्या काही वर्षांमध्ये रोड इन्फ्रास्ट्रक्चर आपलं खरंच खूप सुधारलेलं आहे। मोठे मोठे एक्सप्रेस हायवेज, मोठे मोठे रस्ते सरकारने तयार केलेले आहेत। आपला स्पीड तर या रस्त्यांवरचा वाढलेला आहे, पण त्याच प्रमाणात आपली रिस्क सुद्धा तेवढ्याच पटीने वाढलेली आहे। त्यामुळे ह्या 10 चुका ज्या मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, ह्या आपल्याकडनं कळत नकळत घडत असतात हायवेवरती, पण आता मात्र आत्ताच्या कंडिशन्समध्ये, आत्ताच्या ट्रॅफिक आणि स्पीड कंडिशन्समध्ये ह्या चुकांना माफी नाहीये। त्याच्यामुळे आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव जर आपल्याला वाचवायचा असेल, धोका निर्माण करायचा नसेल, तर ह्या 10 चुका आपल्याला टाळणं हे खूप गरजेचं आहे। त्यामुळे ह्या गंभीर विषयामध्ये, हार्ड विषयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो। व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग। मित्रांनो, हायवेवरती सर्वात पहिली मोठी चूक म्हणजे बरीच लोक जे करतात ती सडन लेन चेंजेस। तर आता तुम्ही बघू शकता, आपण एका 3 लेनच्या मोठ्या हायवेवरती आहोत आणि प्रचंड ट्रॅफिक आहे। 2 सिच्युएशन्स मध्ये आपल्याकडनं नकळतपणे ही चूक होऊ शकते। पहिलं म्हणजे ओव्हरटेक करताना आपल्याकडे लेन डिसिप्लिन तुम्ही बघितलं तर कोणीच पाळत नाही। स्लो गाड्या ज्या चालतात त्या लेफ्ट साईडने जायला पाहिजेत, नॉर्मल स्पीडला मिडल आणि ओव्हरटेकिंगसाठी थर्ड। पण असल्या या सगळ्या अंधश्रद्धा असतात आपल्याकडे, असल्या गोष्टी कोणीही करत नाही। आणि ओव्हरटेकिंग करताना मित्रांनो आपल्याकडनं अशा प्रकारच्या चुका होऊ शकतात की मागे नीट न बघता किंवा इंडिकेटर न लावता आपण चुकून असा एखादा ओव्हरटेक करायला गाडी बाहेर काढू शकतो। हा जो तुम्ही आता व्हिडिओ बघणार आहात पुढे, त्याच्यात हेच झालेलं आहे। आता दुसरी सिच्युएशन जिथे ही मोठी लेन चेंजची चूक आपल्याकडनं होऊ शकते, जेव्हा आपण आता जसा हायवेला आपण मर्ज करतोय, मेन हायवेला आपण सर्व्हिस रोडवरनं मर्ज करतोय किंवा हायवेवरनं आपण एक्झिट करतोय, तेव्हा होऊ शकते। बऱ्याचदा असं होतं की सडनली आपण लेन चेंज करत करत ह्या साईडला येऊ शकतो, पण तेव्हा आपल्याला भान ठेवायचं की मागून येणारी जी ट्रॅफिक आहे ती खूप जोरात येते। आणि तसंच मित्रांनो, आपल्याला जर हायवे एक्झिट करायचा असेल तर तेव्हा सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते। आता जो तुम्ही अपघात बघणार आहात तो असाच काहीसा आहे, तर ही चूक आपल्याला कधीही करायची नाहीये। पुढची मोठी चूक म्हणजे ही जास्त करून मी नवीन ड्रायव्हर्ससाठी हे करीन किंवा ज्यांना हायवेवरती चालवण्याचा कॉन्फिडन्स नाहीये अशा लोकांसाठी ही जास्त करताना मी बघितलेली आहे त्यांना, की अगदी स्लो स्पीडने आपण जसे आता थर्ड लेन मधनं चाललोय, हे अतिशय धोकादायक आहे। मी फक्त डेमॉन्स्ट्रेशनसाठी आणि मागे ट्रॅफिक नाही म्हणून दाखवतोय, पण स्लो स्पीडमध्ये थर्ड लेनमध्ये किंवा सेकंड लेनमध्ये किंवा जी मिडल लेन आहे त्याच्यामधनं गाडी चालवणे। कारण बेसिकली काय होतं की जेव्हा मागून फास्ट येणाऱ्या गाड्या असतात त्यांना खूप उशिरा तुमच्या स्पीडचा अंदाज येतो, त्यांना खूप उशिरा हे समजतं की ही जी गाडी चाललेली आहे ही फार हळू चालली आहे आपल्यापेक्षा, आणि तोपर्यंत कदाचित बऱ्याचदा उशीर झालेला असू शकतो। आपले ट्रक्स जे असतात ते अगदी राईट मोस्ट लेन मधनं किंवा मिडल लेन मधनं हळू चाललेले असतात, पण हेवी व्हेकल्सच्या बाबतीत आपल्याला कुठेतरी एक अंदाज असतो, डोक्यामध्ये आपल्याला कुठेतरी माहिती असतं की ह्या गाड्या स्लोच जातात, त्यामुळे आपण मुळातच स्पीड कमी ठेवतो मग असं दिसलं तर। पण छोट्या गाड्यांच्या बद्दल विशेषतः ही गोष्ट डोक्यात येत नाही आणि खूप उशिरा हे लक्षात येतं की आपल्यापेक्षा त्या गाडीचा स्पीड खूपच जास्त कमी आहे, आणि मग बऱ्याचदा मागून ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते। तर तुम्हाला कुठल्याही कारणासाठी जर गाडी हायवेवरती स्लो चालवायची असेल तर आपल्याला लेफ्ट मोस्ट लेनमध्ये गाडी घ्यायची आहे आणि मग तिकडून आपल्याला स्लो जायचंय। मित्रांनो, पुढची चूक जी मी हायवेवरती अनेक लोकांना करताना बघितलेली आहे ती म्हणजे जी लेफ्ट मोस्ट लेन असते, म्हणजे पहिली लेन आहे त्याच्या पुढे एक नॉर्मली एक इमर्जन्सी लेन दिलेली असते, त्या लेनमध्ये गाडी घालून ओव्हरटेक करणं किंवा त्या लेनमध्ये थांबणं। इकडे बघू शकता की 3 लेन्स ज्या मेन हायवेच्या लेन्स आहेत त्या संपून सुद्धा थोडीशी जागा इकडे दिलेली आहे। ही जनरली टर्न्स वरती दिलेली असते। जसं तुम्ही बघितलं की इकडे थोडासा रस्ता राईटला वळतो आहे, तिकडे हा जो शेवटचा पॅच आहे ही आहे इमर्जन्सी लेन, तर ही वळण्यासाठी दिलेली असते मित्रांनो, किंवा मर्ज करण्यासाठी किंवा एक्झिट करण्यासाठी दिलेली असते। आता तुम्ही बघितलं तर इकडे एक्झिट सुद्धा आहे, तर ह्या इमर्जन्सी लेन मधनं आपल्याला कधीही ओव्हरटेक करायचं नाहीये किंवा या इमर्जन्सी लेन मध्ये कधी थांबायचंही नाहीये। कारण ह्याचा पर्पजच असा आहे की जेव्हा एखादी अचानक सिच्युएशन कुठल्या ड्रायव्हरच्या समोर येते
तेव्हा तो त्याला बफर म्हणून दिलेला असतो आणि ह्या लेनमध्येच जास्तीत जास्त मागून धडक बसण्याचे जे अपघात आहेत ते झालेले आहेत। एखादी गाडी त्या लेनमध्ये थांबलेली असते किंवा अचानकपणे ही लेन बंदही होते। तुम्ही बघितलं तर मगाशी जेव्हा रस्ता परत मर्ज झाला तेव्हा ती इमर्जन्सी लेन बंद झाली, अचानक रस्ता नॅरो होतो। अशी आता विचार करा की आपण त्या इमर्जन्सी लेन मधनं ओव्हरटेक करतोय आणि अचानकपणे ती बंद झाली आणि मेन रोडला आपण लागलो तर काय होईल? आपल्याला आयदर ह्या गाडीला, आपण ज्या गाडीला ओव्हरटेक करतोय त्या गाडीला धडकू किंवा आपण मग रेलिंगला जाऊन धडकू आणि दोन गाड्यांमध्ये आपली गाडी सँडविच होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या इमर्जन्सी लेन मधनं आपल्याला ओव्हरटेक करायचं नाही आणि तिथे थांबायचंही नाही कधी। पुढची मोठी चूक म्हणजे ब्लाइंड ओव्हरटेकिंग। ब्लाइंड ओव्हरटेकिंग म्हणजे काय तर एखादी गाडी दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करते आणि त्या गाडीच्या मागे आपण न बघता आपली गाडी ओव्हरटेकिंगसाठी बाहेर काढणं, याला ब्लाइंड ओव्हरटेकिंग असं म्हणतात। तर नॉर्मली दोन लेनचा जो हायवे म्हणजे जिकडून दोन्ही बाजूने ट्रॅफिक आहे तिकडे अगदी ऑब्व्हियसली आहे त्यातला धोका समजतो आपल्याला, पण अशा प्रकारच्या रोडवरती आपण बऱ्याचदा त्याचा विचार करत नाही आणि मी अनेक लोकांना ब्लाइंड ओव्हरटेक करताना बघितलेलं आहे अशा 3 लेनच्या हायवेवरती जिथे डिवायडर आहे। मग एखादी आता गाडी या ट्रकला ओव्हरटेक करते तर आपण पण न बघता त्या गाडीच्या मागे जायला लागायचं, तर हा खूप मोठा धोका आपण घेतोय मित्रांनो। कारण बेसिकली असं असतं की एखादा पुढचा माणूस जेव्हा त्या गाडीला ओव्हरटेक करतोय तेव्हा त्याला पुढचा रस्ता व्यवस्थित दिसत असतो, त्यातले अडथळे, एखादी गाडी जर थांबलेली असेल किंवा अचानक मोठा खड्डा असेल, डायव्हर्जन असेल तर ते त्याला दिसत असतं, पण बाय द टाइम आपण त्या अडथळ्यापर्यंत पोहोचतो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि अचानक ती गोष्ट समोर आल्यामुळे खूप गंभीर स्वरूपाचे यांनी अपघात मित्रांनो होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला ब्लाइंड ओव्हरटेकिंग कुठल्याच हायवेवरती कधीच करायचं नाही, मग तो दोन्ही साईडचा हायवे असून देत नाही तर डिवायडरवाला हायवे असून देत। मित्रांनो पुढची मोठी चूक म्हणजे हायवेवरती रॉंग साईड ड्रायव्हिंग। आता हे बऱ्याचदा कधी होतं, तुम्हाला मोह कधी होतो, मग आता नॉर्मल हा कॉमन सेन्स आहे की अशा मोठ्या हायवेवरती आपल्याला रॉंग साईडनी कधी गाडी चालवायची नाहीये, जर चालवत असाल तर म्हणजे ते सुसाईड करण्यासारखंच आहे। पण हा मोह कधी होतो तर अशा प्रकारचं जर डिवायडर ब्रेक असेल, म्हणजे आता बेसिकली मला ह्या साईडला जायचंय, म्हणजे ह्या गाड्या ज्या दिशेने चालल्यात त्या दिशेने मला जायचंय, मी आत्ता सर्व्हिस रोडवरती आहे आणि मग मी काय विचार करतो की अरे पूर्ण मागपर्यंत उलट जाण्यापेक्षा आपण पटकन इकडून जर गाडी घातली तर युटर्न घेऊन आपण पटकन मेन रोडला लागू शकतो। आणि इथेच मित्रांनो तुम्ही खूप मोठी चूक करताय। तुम्ही इथे बघा एक ट्रक इकडे पार्क केलेला आहे आणि मी जर युटर्न इकडून घेत असलो, पलीकडच्या गाड्यांना माझी गाडी युटर्न घेताना ह्या ट्रकमुळे दिसणार नाहीये आणि एखादी मोठी गाडी किंवा एखादी छोटी गाडी सुद्धा त्यांना हायवे जर एक्झिट करायचा असेल आणि ह्या डिवायडर ब्रेककडे ते येत असतील तर माझ्या गाडीची आणि त्या गाडीची खूप जोराची धडक होईल आणि 1-2 मिनिटं वाचवण्याच्या नादामध्ये आपल्या आयुष्याची कितीतरी वर्ष वाया जातील। तर अशा प्रकारे हायवेवरती 2 मीटर सुद्धा रॉंग साईडनी कधीही गाडी चालवायची नाहीये। कायम आपल्याला जो ट्रॅफिकचा नॅचरल फ्लो आहे, जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शननीच आपल्याला हायवेवरती जायचं आहे, कधीही विरुद्ध बाजूनी थोडंसं सुद्धा हायवेवरती जायचं नाहीये मित्रांनो। पुढची चूक जी आपल्याकडनं होऊ शकते किंवा अनेक लोकांकडनं होताना मी बघतो ती म्हणजे अननेसेसरीली खूप जोरात हायवेवरती गाडी चालवणं। आता जोरात म्हणजे काय तर नॉर्मली आपले जे नवीन हायवेज झालेले आहेत त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे, 3 लेन्स क्लिअर कट आपल्याला मिळतात, सरफेसिंग सगळं चांगलं असतं, रस्तेही खूप वाईड आहेत, त्याच्यामुळे आपल्याला नॅचरली असं वाटतं की आपण जरा थोडीशी गाडी पुश करायला काय हरकत नाही आणि म्हणूनच सरकारने त्यासाठी योग्य त्या स्पीड लिमिट सुद्धा दिलेल्या आहेत। म्हणजे उदाहरणार्थ मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 100ची स्पीड लिमिट आहे, तशी समृद्धी महामार्ग त्याच्यापेक्षा मोठा आहे, वाईड आहे, लांब आहे, त्यामुळे त्याच्यावरती 120ची स्पीड लिमिट आहे। पण ह्या ज्या स्पीड लिमिट्स आहेत टॉप स्पीडच्या ह्याच्यावरती आपण हायवेवरती कधीच गाडी चालवणं अपेक्षित नाही। जिथे 100ची स्पीड लिमिट असेल ती फायनल आहे आणि जिथे 120ची आहे ते 120च्या वरती जायचं नाही। जिथे 80ची स्पीड लिमिट आहे तिथे तुम्ही 10 ते 20 किलोमीटर त्याच्यावरती जाऊ शकता, पण त्याच्यापेक्षा उगाच जास्त हाय स्पीडिंगमध्ये गाडी चालवण्याने आपण फक्त आपली रिस्क वाढवत असतो आणि आपल्याकडे जे सरप्राइजेस येतात, म्हणजे अचानक कुठूनही कोणी मध्ये घुसतं किंवा एकदम अडथळे असतात रस्त्यावरती, खड्ड्यांसारखे, डायव्हर्जन सारखे किंवा झाडं वगैरे कधी कधी मध्ये पडलेली असतात आणि मग अशा हाय स्पीडवरती जेव्हा तुम्ही उगाच गाडी चालवत असता तेव्हा मग मात्र तुम्हाला गाडी कंट्रोल करायला वेळ मिळत नाही, तर हे आपल्याला अवॉइड करायचंय। हायवेवरची पुढची घातक चूक म्हणजे ॲट अ स्ट्रेच 2.5 ते 3 तासापेक्षा जास्त वेळ गाडी चालवत राहणं।
रिसेंटली समृद्धी महामार्गावरती बरेच अपघात झाले अशा बातम्या तुम्ही वाचलेल्या असतील आणि त्याच्या मागे जे कारण आहे तेही तुम्हाला कदाचित माहिती असेल, हायवे हिप्नॉसिस. तर हायवे हिप्नॉसिस म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही ॲट अ स्ट्रेच एका रस्त्यावरती मोठ्या हायवेवरती कॉन्स्टंट स्पीडनी गाडी चालवत असता तेव्हा तुमच्या मेंदू पार्शली शटडाऊन होतो. म्हणजे बेसिकली तुम्ही जागे असता, तुम्हाला झोप लागलेली नसते, पण तुम्हाला आसपासच्या जी परिस्थिती आहे त्याचा अंदाज खूप कमी व्हायला लागतो. म्हणजे आपण लॅपटॉप जसं स्लीप मोडला ठेवतो, म्हणजे त्याच्यामध्ये मशीन शटडाऊन झालेलं नसतं, पण स्क्रीनवरती मात्र काही दिसत नाही. तर अशीच काहीशी कंडिशन आपली हायवे हिप्नॉसिसमध्ये होते. एका पॉइंटला आपला सगळं फोकस असतो, त्याच्यामुळे आसपास काय चाललंय याचा अवेअरनेस आपला कमी होतो. आणि मग अचानक एखाद्या गाडीने जर नुसती लेन जरी बदलली किंवा अचानक एखादी गाडी तुमच्या समोर आल्यानंतर खूप उशिराने आपल्याला लक्षात येतं किंवा आपली लेन चेंज होताना कळत नाही, म्हणजे हळूहळू लेन दुसरीकडे आपण जायला लागतो आणि शेवटी डिव्हायडरवरती जाऊन धडकते गाडी किंवा तुम्ही ब्रेकिंग करू शकत नाही. तर अशा प्रकारचं हायवे हिप्नॉसिस यांनी होऊ शकतं. त्यामुळे कंपल्सरी 2.5 ते 3 तासानंतर तुम्हाला एक ब्रेक घ्यायचा आहे, विश्रांती घ्यायची आहे, चहा घ्यायचा आहे, तोंडावरती पाणी मारायचं आणि मगच हायवेवरती गाडी पुढे चालू ठेवायची. आणि शेवटचं आणि खूप मोठं कारण म्हणजे सगळ्या पॅसेंजर्सनी सीट बेल्ट लावलेले नसणं. सायरस मिस्ट्रीची केस तुम्हाला बऱ्याच लोकांना तुमच्यातल्या माहिती असेलच, नसेल तर मी सांगतो. टाटा समूहाचे पूर्वीचे अध्यक्ष श्री सायरस मिस्ट्री यांचा एका दुर्दैवी रस्त्याच्या अपघातामध्ये निधन झालं आणि ते तर अतिशय हाय एंडच्या मर्सिडीज गाडीमधनं जात होते, ज्याला किती 10-12 एअरबॅग्स असतील, सगळ्या सेफ्टी फीचर्स सगळी त्या गाडीला होती, पण तरी त्यांचा एक अपघात झाला. ते मागच्या सीटवरती बसलेले होते आणि फक्त त्यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता म्हणून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतक्या मोठ्या गाडीमध्ये बसलेल्या इतक्या मोठ्या माणसाचं जर हे होऊ शकतं तर आपण स्वतःचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे आपल्या जरी आजकाल गाड्या सेफ होत असल्या 4 स्टार 5 स्टार, म्हणजे तुमची गाडी कितीही चांगली असली तरी तुम्हाला ते वाचवू शकणार नाही. म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर हा जो ईमेल ॲड्रेस आहे त्याच्यावरती मला ईमेल पाठवा, मी नक्कीच त्याचं उत्तर देईन. तुम्ही कॉमेंट्समध्ये पोस्ट करू शकता. ह्याच्यावरती आपण एक व्हिडिओची सिरीज सुद्धा चालू केलेली आहे, प्रश्न तुमचे उत्तर माझे अशी, तर तीही अवश्य बघा. आणि व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.